तर हा व्लॉग नुसता व्हिडिओ नाही तर आमच्या आयुष्यातील सर्वात भावनिक आणि आनंदाचा क्षण आहे। तर भारतात येण्याचं मुख्य कारण काय होतं? कारण असं होतं की माझा मोठा मुलगा अर्णव त्याचा 10वा वाढदिवस होता। त्याच्या आयुष्यातला हा पहिलाच 2 अंकी वाढदिवस जो कधीच परत 1 अंकी होणार नाही। त्यामुळे आम्ही ठरवलं की परदेशात राहताना तर आपण सण उत्सव साजरे करतोच तिथे, पण तिथे आपली माणसं नसतात। त्यामुळे मुलाचा 10वा वाढदिवस स्पेशल करायचा। तर सगळ्या आप्तेष्टांच्या, कुटुंबाच्या आणि मित्रांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करावा अशीच आमची म्हणजे पहिली इच्छा तीच होती। त्यासाठीच आम्ही भारतात येणार होतो। पण आनंद इथेच संपत नव्हता। तर आम्ही विचार केला की या आनंदाला अजून दुप्पट करूया। अर्णवच्या वाढदिवसाच्याच दिवशी आम्ही भारतातल्या फॅमिलीसाठी एक नवी कार खरेदी करण्याचं ठरवलं आणि सोने पे सुहागा म्हणजे याच दिवशी आमच्या लग्नाचाही वाढदिवस होता। आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी सुद्धा होती। त्यामुळे 3 मोठे सोहळे आणि दिवस फक्त एक। पण म्हणतात ना, मोठ्या गोड गोष्टींमागे मोठी धावपळ असते। ऐनवेळी समजलं की आम्ही ठरवलेल्या दिवशी कारची डिलिव्हरी मिळणं शक्यच नव्हतं। शोरूमवाल्याने हात वर केले। आमचा पूर्ण प्लॅन कोलमडणार असं वाटत होतं। मग काय, आमचे आनंदराव मैदानात उतरले। लागोपाठ अनेक कॉल्स खणखणले। अगदी थेट मॅन्युफॅक्चरर पर्यंत आनंदरावांनी आपली ओळख लावली। त्या ओळखीचा आणि धावपळीचा असा गुण आला की जी गाडी मिळायला महिने लागणार होते ती गाडी त्यांनी अगदी खास तयार करून 2 दिवसात शोरूम मध्ये आणून ठेवली असंच म्हणावं लागेल। एवढंच नाही तर आमच्या गाडीसोबत शोरूमवाल्यांच्या इतरही गाड्या कंपनीने तातडीने क्लिअर केल्या। शोरूमवाल्यांनीही आनंदरावांचे आभार मानले। आमच्यासाठी ही धावपळ खूप मोठी होती। पाहुण्यांचं मॅनेजमेंट, कारची डिलिव्हरी, हॉलचं बुकिंग आणि सगळं एकाच दिवशी सांभाळताना आमची पार तारांबळ उडाली होती। जीव अगदी वरखाली होत होता की सगळं कसं होईल, मॅनेज होईल का नाही, वेळेत होईल का नाही, कारण एवढा मोठा सोहळा कधी अपयशी होऊ द्यायचा नव्हता। पण असं म्हणतात ना, जेव्हा सगळं कुटुंब एकत्र असतं तेव्हा शेवट गोडच होतो। आणि नेमकं त्याच दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस सांगितला होता अचानक। त्यामुळे अजूनच आम्हाला असं वाटत होतं की सगळं व्यवस्थित होईल की नाही। पण सगळं छान झालं। सर्व नातेवाईक एकत्र आले। अर्णवचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला। दारात नवी कोरी गाडी आली। अर्णवचा वाढदिवसही झाला आणि आमची अॅनिव्हर्सरीचाही केक आम्ही छान असा कट केला। खूप मजा आली। सगळे पाहुणे, आप्तेष्ट, मित्र आणि सगळेच आले होते। पावसामुळे मे बी काही लोक नाही येऊ शकले कारण खूप वादळी वाऱ्यासह पाऊस चालू होता त्या दिवशी। पण आमचं सेलिब्रेशन खूप छान झालं। आणि एवढ्या मोठ्या सोहळ्यानंतर जेवणाचा बेत तर एकदम जंगी असायलाच हवा होता ना। मग काय, आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज असा दोन्ही प्रकारचा बेत केला होता। विशेषतः अस्सल गावरान पद्धतीचं झणझणीत असं नॉनव्हेज। अर्णवला त्याच्या 10व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तर अनेक गिफ्ट्स घेतले होते, पण आपल्या माणसांनी बरेच गिफ्ट्स आणले होते। लाडक्या भाच्यासाठी आणि पुतण्यासाठी त्याचे मामा, मामी, काका, काकू आणि आतूने खूप छान छान असे गिफ्ट्स आणले होते। आणि फक्त घरच्यांनीच नाही तर आमच्या मित्रपरिवाराने सुद्धा अर्णवसाठी छान गिफ्ट्स आणले होते। आणि 2.5 वर्षांची परदेशातील ती एकटेपणाची कसर या एका दिवसाने भरून काढली। सगळा सोहळा खूप सुंदर असा पार पडला। काय मग, कसा वाटला सोहळा? आवडला ना? भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।